लाईव्ह ला पूर्णपणे आवाज जातोय। तिकडे घ्या तिकडे। पहिला चेंडू अंकित त्याने ग्लास केला। चेंडूला आसिफ पापा वाईडिश लॉंगॉन काउ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। सिंगल या ठिकाणी घेतली जाईल। डीपीएल अर्थात दामद प्रीमियर लीग 2025 चा आज सीझन 2025 ची पहिली डीपीएल आपण पाहतोय। येणारी डीपीएल या महिन्याच्या एंडला दुसरी डीपीएल असेल 2025 ची। ओरपी चेंडू पुन्हा एकदा फेकला। चेंडू लॉंगा सीझन मध्ये अनस त्या ठिकाणी तैनात। सिंगल रोटेट होते। खुर्रम नझे एक आक्रमक गोलंदाज। पहिल्या षटक पहिला गोलंदाज जाऊन खुर्रमचा नेहमीच पॉवर प्ले मध्ये वापर केला जातोय। सर्कलचं षटक सुरेखरित्या टाकत असतो। पहिले दोन चेंडू सुरेख आपण या ठिकाणी पाहतोय। इथे समोर दिला चेंडूला उडवला। बाय बाय टाटा ओके तर चेंडू सीमारेषा पार रसनीतीचा इथे आला षटकार। 7 धावा तर 3 चेंडू आणि 3 षटकार आले तर तक्कीबाई आमचे ऑटो गॅरेज वाले यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक बाजूलाच बसले। इथे पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंगा प्रिजन मध्ये। हाय हाय बाय बाय करत चेंडू फेकला सीमारेषा पार रसनीतीचा इथे आला बॅक टू बॅक षटकार। लाजवाब फटकेबाजी आपण स्क्रीनवरती पाहू शकता। राऊंड विकेट गोलंदाजी करत होता। चेंडू बाहेर निघत होता। ओळखला चेंडूला निरखला पारखला आणि ठोकला बॅक टू बॅक दुसरा षटकार। आणि इथे तक्कीबाई आटिबोले यांच्याकडून आसिफ पापाला 1000 गुगल पे पोचले पण जीपे झाले पण बघा आमचा स्क्रीनशॉट आला आमच्याकडे। आसिफ पापा 1000 रुपये 1000 बघा आले 1000 रुपये। लाजवाब तक्कीबाई यांच्याकडून 1000चं पारितोषिक आसिफ पापासाठी देण्यात आलंय। इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय। नूरदादा 11 वर्सेस जिदान 11 हा संघ या ठिकाणी पाहतोय आपण भिडताना दिसतोय। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। धावसंख्या 20 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये। दुसरा षटक आपण पाहतो या ठिकाणी घेऊन येतोय तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय 7 पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात मेहराज खराब चेंडू स्क्वेअर मारा। पॉईंटची धाव या ठिकाणी घेतली जाईल। या डीपीएल साठी अनेक जणांचं खूप मोठं सहकार्य त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया आपण। कारण आपण जे दाते आहेत ज्यांनी आपला सहकार्य दिले ज्यांच्या माध्यमातून काही भेटवस्तू या स्पर्धेसाठी आलेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया। टॉस केला चेंडूला दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण इथे आपण पाहतो रेहान सुरेख होता रियान होता त्या ठिकाणी। उसामा या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय। नूरला या ठिकाणी जीवदान दिलंय। एक धावा दरम्यान आपण पाहतो चांगली गोलंदाजी वाईट चेंडू त्यानंतर सिंगल ऍक्च्युली ती झेल व्हायला पाहिजे होती पण इथे झेल ड्रॉप झाले। इथे टॉस केला पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो इथे झेल ड्रॉप। बाबू पुन्हा एकदा आपण पाहतोय
आसिफ पापाला जीवदान. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे सुरू आहे क्रिकेटचा महासंग्राम. 7चा पहिला चेंडू खराब होता. लगातार 2 झेल हवेमध्ये होते, 2 झेल ड्रॉप झाले, पण त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलणार का? उसामा त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर, त्याच्याकडून पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते. चौकार आहे नाहीये, उसामा चौकार आहे ना. ओके, आपण चेक या ठिकाणी होत आहे, चेक होत इथे. 2 मिनिटं फक्त. ओके, 1 मिनिट. ओके, व्हेरी गुड फील्ड, सेफ आहे या ठिकाणी आपण पाहतो. तर दूध का दूध, पाणी का पाणी, सर्व दूधवाले भरपूर आहेत. इथे आपण पाहतो थोडं फसलं गेलं, कारण रियान त्या टायमाला आपण हात केला रियानने नाही, या चौकार असं समजलंच नाही राजूभाई आपल्याला, त्यामुळे त्यांचा इशारा खूप वेगळा होता. 7 चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. मन्नान टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अफजल यांचे चाचा, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या मन्नान तिवाले साहेब यांचे मनापासून हार्दिक स्वागत. अफजलचे चाचा, आज अफजलने या मैदानावरती आज दिवसभरामध्ये 20 ते 25 हजार रुपये कमवले. इथे फटका, चेंडू फेकला टिकबॅक मध्ये आर सीवर एका पार 7 धावेसाठी आलाय हा खणखणीत षटकार. षटकार आपण या ठिकाणी पाहतो, शेवटच्या चेंडूवरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकामध्ये 31. या षटकात 11 आल्या. 31 स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या. तर जाऊया आपण पाहतो 31 जाऊया स्कोर कार्ड वरती. सदमान गजरे यांच्याकडून पारितोषिक घेतो आसिफ पापासाठी. आता 1 षटकार तुमचा आलेला आहे, याच्यानंतर अजून 2 षटकार आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक बाय गुगल पे लगेच तुम्हाला होईल. 1000 तो ऑलरेडी झालेले आहेत. मला वाटतं गॅरेजला गाडी असल्यानंतर कोणता खर्च तर आहे ना. या ठिकाणी आपण पाहतोय लाईन चेक केली जाईल. चेक आणि पंच आम्हाला सांगतात वाईट चेंडू. डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करू. आमचे चांगले मित्र आहेत ते.
काल नाराज होते. अफजल ज्या पद्धतीने खेळत होता ते नाराज झाले. मला जाताना म्हणाले आमच्या दामत गावामध्ये एकच चांगला खेळाडू मला आवडतो तो म्हणजे अफजल मैली, पण तो काल चालला नाही, पण आज भरपूर चालला. कट केला चेंडूला, टोर्नामेंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. या रस्ते आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. बघा आमचे मित्र आणि इथे एक चांगल्या रजनीचे आयोजक अफसर नजे साहेब, खरंच या ठिकाणी आपण पाहतो. मी दुधाचा विषय काढला ना, अफसर नजेभाई यांचा लगेच फोन आला. सत्नावे आपल्यासाठी कॉल आहे आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अफसर नजे खरा तर पाहतो एक चांगले आयोजक आहेत, एक चांगले संयोजक, आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर चौकार षटकार डॉट चेंडूवाला. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू आपण पाहायला गेला, थोडस कधीतरी खट्ट वाटते, कारण जर लेग बिफोर LBW या ठिकाणी विकेट जर असता तर इथला तो स्कोर आहे तो 40-50 जातो ना दादा, तो कुठे थांबला असता. गोलंदाजाने भरघोस विकेट या ठिकाणी घेतले असते. रियान पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. समोर असे पापा 43 स्कोर कार्ड वरती. इथे पाहतोय खराब क्षेत्ररक्षण. बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. बाय बाय टाटा. आमचे पंच आहेत ना मिराज भाई, या आरामात हात करतात, कुणाला माहित पण पडणार नाही. फक्त त्यांच्याकडे पाहायचं, बाईज लेग बाईज, फक्त षटकार आला का त्यांचा हात लगेच वरती जातो. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. शोएब डोंगरे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. नूरदादाचा विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना गोलंदाज रियान षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद करूया ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केलाय. ते म्हणजे आमचे स्पर्धेचे स्पॉन्सर, ज्यांनी सर्व टी शर्ट आम्हाला ऑल टाइम दिलेत, सर्व टीम साठी दिलेत. अलिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अरबाजी खोत साहेब यांचं मनापासून धन्यवाद. 44 झालेत. त्याचबरोबर जलीलबाई नजे त्यांच्या माध्यमातून पहिला क्रमांक आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर असगरजी खोत साहेब यांच्याकडून मंडप डेकोरेटचा पूर्ण खर्च उचलण्यात आलेला आहे. मुजाहिद खोत आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. आमच्या सोबत जोडले गेलेले आमचे दामत बडवल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सद्दाम कोलेकर साहेब यांच्याकडून 2 कूलर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सलमान बाजोरकर आणि 7 अडाल यांच्यामधून कोल्ड ड्रिंक्स मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेले आहेत. आमचे अक्रमजी तिवाले यांच्या माध्यमातून पण आम्हाला खूप मोठं सहकार्य, खूप मोठा पाठिंबा DPL साठी देण्यात आलेले आहेत. आयास पोंजेकर आणि अफसर बुबेरे यांच्याकडून सर्व पाणी या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेलं आहे. शाकीर मौलाना अजमल तांबोली विद्यमान सदस्य, जकीर नन्ना नजे, सलीमजी नजे, इम्रान खान, बाबू भाई आमचे सनराइज वाले, जाहीर अडाल साहेब आणि रियान पालटे साहेब यांचंही खूप मोठं सहकार्य, आर्थिक सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया. त्याचबरोबर आमच्या DPL साठी ज्यांनी मेहनत घेतले ते म्हणजे आमचे आयास पोंजेकर साहेब, आमचे विद्यमान सदस्य सद्दाम कोलेकर साहेब, अदनान खोत, केप खोत, अरफात पोंजेकर, अफसर बुबेरे, सलमान बादरकर,
बासित डोंगरे, राजू अडाल, गुफरान अडाल, अक्रम टिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल आणि उसामा अडाल यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो. तर चला आपण मॅचला सुरुवात करूया. लगातार 2 षटकार आपण पाहतोय. आसिफ पापा यांच्या बॅट मधून आले. बघा 2 षटकार 2000 पारितोषिक असेल आणि 22 ची सर्व्हिस फ्री असेल. आमचे तक्कीबाई ते चुकी ते आपण पाहतोय. आमिर पुन्हा एकदा पुन्हा फ्लॅटून धोका झाला या ठिकाणी. ओके पण इथे पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतो आपण. आसिफ पापा नवीन फलंदाज झाला सेफ. झाले मन्नान टिवाले आमचे मंडपवाले या ठिकाणी उपस्थित झाले आणि खास करून आमचे सर्वांचे लाडके खेळाडू अफजल टिवाले याचे ते काका आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज मन्नान भाई तुम्हाला मंडपवाले म्हणतात ना, काही दिवसांनंतर दामदच्या अफजलचे काका म्हणून तुमचं नाव प्रसिद्ध होईल. कारण आज अफजलच्या पद्धतीने खेळतोय, खूप मोठा होईल. फक्त तरी जमिनीवरती पाय ठेवायला पाहिजेत, बाकी काही नाही. नाहीतर मन्नान भाई तुमचं नाव तो अफजल मोठा करणार क्रिकेट मध्ये. जरूर इनिंग समाप्त झाल्यानंतर मेहराज आपण स्टेज वरती यायचे. एक 22 नाही मेहराज, मेहराज 22 था नाही. हा 1 रन आहे ना. ओके, 1 धाव या ठिकाणी गेले मेहराज टिवाले.
17 चेंडू 42 धावांची अफलातून इनिंग साकारली या ठिकाणी आपण पाहतो आसिफ बापाने आणि या 17 चेंडू 42 धावा आसिफ बापा लाजवाब कामगिरी आणि इथे येतात आजचे बर्थडे बॉय आपण पाहतोय मेना जितवाले यांच्या नावाचा केक या ठिकाणी आलाय बर्थडे मेराच्या बर्थडेला आपण शुभेच्छा देऊया जुना चेंडू दिला जाणार नाहीये प्रॅक्टिस बॉल नाहीये आज नवीन देतील अंपर घेऊन येतील प्रॅक्टिस बॉल नाहीये तुम्हाला आता जुना चेंडू भेटणार नाहीये ओके नवीन चेंडू फक्त चेक केला बॅट्समॅनला चेक करून द्या पहिले चला आपण चला मैदानात जायचं लगेच ऑफिशियल्स आयस भाई का बर्थडे था क्या नहीं तो जरूर आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आमच्या कॉम बॉक्स तर्फे आमचे समालोचक आमचे स्कोरर आमचे टेक्निशियन्स केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून समस्त कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मेहनत टिवालेला देऊया वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा आयास पोंजेकर साहेब यांचा वाढदिवस होता असं वाटतंय तो धावसंख्या स्कोर कर आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 59 धावांचा लक्ष्य आहे प्रति षटक 15 धावांची गरज एक मिनिट डायरेक्ट राजू बॉल घे राजू डायरेक्ट झेल घे चला मॅच ऑन करा यानंतर आपण लगेच एलिमिनेटर राउंड या ठिकाणी खेळणार आहोत चला या टॉस साठी एलिमिनेटर राउंड आपण पाहतो साऊथ 11 वर्सेस शादाब 11 टॉस साठी या ठिकाणी यायचं नाही मौलाना यांना विनंती करतो आपला शुभ असे टॉस करायचं उमर भाई सावंत यांच्या शुभ असे टॉस केलं जाईल हरमाद 11 वर्सेस साऊथ 11
पहिला चेंडू टिक टॅक जशात तसे उत्तर द्यायला सुरुवात केले. इथे सलामीची जोडी बदलले बघा. खुरमला पाठीमागे ठेवला. शोएब आणि सात ही जोडी आपण पाहतो मैदानाची रवाना झाली. गोल या ठिकाणी होतो. अहमद 11 वर्सेस सौदी 11. तो षटकार आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा दुर्गाचा पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. जोरदार अपील झाली होती. गलती 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 दगडी चाल मूवीज पाहिला असेल तुम्ही. तिथं म्हटलं डायलॉग चुकीला माफी नाही. इथे चुकीला माफी नाही. 7 सारख्या फलंदाजाला आपण पाहतो या ठिकाणी योगदान दिलंय. वसीमभाई कॉमेंटेटर आपल्याला वाटतं वसीमभाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. आज नेरळ मध्ये सर्वाधिक शूज विकले गेलेत. इथे आपण पाहतो बॅटला स्पर्श. इथे आखी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही फलंदाज बाद. 7 ला माघारी परतावं लागेल. झटका क्रमांक 1. वसीमभाई कॉमेंटेटर आपण पाहतोय. आमचे मित्र आहेत, जुने आहेत. आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले. 20-30 वर्ष झाले असतील त्यांना क्रिकेट पासून जोडले गेले ते. पहिल्या षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 12 आकड्यावरती अजून 48 धावांची गरज आहे. आता प्रत्येक षटकामध्ये 16 धावा बनवाव्या लागतील. पुढे 15ची सरासरी होती, 16ची सरासरी राखावी लागेल. फुल टॉस आणि फुल टोल बसून फटकेबाजी. चेंडू आउट ऑफ पार. बिग षटकार. मला वाटतं रेहमानने गोलंदाजी का नाही घेतली, कारण आतापर्यंत रेहमान चालल्या मैदानावरती चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. विकेट टेकर गोलंदाजी करतो. रेहमान पुढे येऊन गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे पहिल्या चेंडू होती षटकार. दूरवर चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलून घेतील आणि सांगतील वाईट चेंडू.
वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. परत अंपायरचा कॉल आमच्या परत येत नाही, तोपर्यंत आपण करतो. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू, तिसरा चेंडू आपण पाहतोय खराब टाकला जातो. एक षटकार खाल्ल्यानंतर समोर त्यांनी षटकार खाल्ला, त्यानंतर लगातार 3 चेंडू सरळ या ठिकाणी फेकले गेले वाईटच्या स्वरूपात. 3 चेंडू खराब, तर संख्या स्कोर कार्ड 21. पुढचा चेंडू इथे जोरदार अपील, कमबॅक पाहायला जातो. लाईन अँड लेन मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो केला जातो आसिफ कडून. पहिल्या षटकात 12 धावा होत्या, या षटकात आतापर्यंत आपण पाहिल्या गेल्या तर 9 धावा आल्या. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार, थोडासा कालवर होता, पिकअप शॉट चेंडू फेकून दिला ती बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये आउट ऑफ पार्क, विकेट. षटकार षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, कमबॅक पाहिले जाते. एक षटकार, त्यानंतर 3 चेंडू खराब पाहिले गेले, त्यानंतर डॉट चेंडू पाहिला गेला, पुन्हा एकदा षटकार पाहिला गेला. 4 चेंडू झाले, धावसंख्या स्कोर कार्ड 27. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. 5वा चेंडू असेल सेफचा, पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो. समोर एक फलंदाज आपण पाहतो शोएब. शॉप साठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला, चेंडूला सीमारेषा पार, प्लस ब्रिटिशचा लॉंग झोन मध्ये आला. अफलातून षटकार, संख्या 33 या आकड्यावरती. इथे सुरपटका पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार, चेंडू होतो सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा येतोय लाजवाब हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार, धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचली ती. या षटकात आपण पाहिले गेले 27 धावा आल्या. पहिल्या षटकात होत्या 12, 39 धावा 2 षटकामध्ये आपण पाहतो धावसंख्येवरती लागल्या गेल्या.
12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. तर सौद आणि शादाब आपला टॉस झालेला आहे. एलिमिनेटर राऊंडचा 4 षटकांचा सामना असेल. तर आपणास विनंती, आपला डिसिजन काय? लगेच रेडी राहायचे, तयार राहायचे आपण. इथे फुल लेंथचा चेंडू, फुल टॉल वसुली चालू आहे. इथे आपण पाहतोय जसं आपण पाहिलं गेलं या अगोदर नॅशनल हायवे होते, एक्सप्रेस हायवे होते, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा अटल बिहारी शेट्टी आपण तयार झाला. आणि इथे आता पाहतोय हा जो रोड निघलाय, हा रोड निघलाय शोएब का त्याने समुद्रातून बिहारी मार्ग आपलातून फटकेबाजी करतोय, सुरेख कामगिरी करतो. गोलंदाजाला कोणत्याच रोड वरती उभं राहायची जागा देत नाही आणि तिथे फटकेबाजी सुरू झाली. प्रकाश पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा शॉट चेंडूला उडवला, चेंडूला नूरबाई त्या ठिकाणी चक्रावलाय. चेंडू जाणार कुठे, पोचणार कुठे, येणार कुठे याकडे लक्ष नाहीये. लक्ष विचलित झालं, जेल ड्रॉप झाला. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, रन स्मृतीच्या इथे आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने आपण पाहिलं गेलं शोएब भाई आज नाश्ता भरपूर गेलाय. शोएब भाईनी आजची बिर्याणी भरपूर खाल्ले. फक्त षटकारांनी गेलतोय, चौकारांनी गेलतोय. आतापर्यंत 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50. दहा धावांची गरज आहे. इथे बॅटला स्पर्श झाला, फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. डोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. धोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजले, माघारी परतावा लागेल. वैयक्तिक 34 या आकड्यावरती माघारी परतला. सात चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
या दरम्यान पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी जेल ड्रॉप करतोय. एक धाव पूर्ण एका धावेवरती समाधान म्हणायला लागेल. आता शेवटच्या क्षणी येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. काय घडणार काय बिघडणार मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत बसा DPL 2025. रहमान आए बॉलिंग के लिए. रहमान शौकत बाटली गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. या मॅच काढली आणि अगोदर अशीच मॅच जिंकू दिले रहमानला. सुफियान रहमानने तुमच्या विरोधात पण मॅच काढली, चांगली मॅच जिंकलाय तो. इथे त्याला धमक आहे बघा. त्याचे 6 चेंडू 9 धावांची गरज. आज रहमान मागच्या स्पर्धेमध्ये रेल्वे ग्राउंडला 4 धावा करून दिल्या नव्हत्या खुरमला. त्याच खुरमच्या विरोधात रहमान राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. रहमान मॅन फॉर्म माथेरान. शौकत बाटली गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय. हा हिरो आहे, हा दामदचा मोईन खान आहे. तर रहमानने 3 विकेट घेतले तर अदनान खोत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. आसिफ पापा पोहोचणार का? पोहोचला जरूर होता. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि इथे माघारी परतावं लागेल रियानला. तिसरी धावेच्या प्रयत्नात तो बाद झालाय. इथे झेल. आसिफ पापा लेट झाला होता, धावणं गरजेचं होतं. आसिफ पापाचा झेल झाला असता, विकेटी भेटल्या असतात, 2 धावी वाचल्या असत्या. पण येणारे 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज आहे. आता हीच ती लढत ज्या खुरमला 4 धावा करून दिल्या नव्हत्या ते रहमानने. तोच रहमान असेल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला एक खुरम. नवीन फलंदाज अनस. मोठा भाऊ सुफियान यांच्याकडून इशारा आलाय. जर ही मॅच रहमानने काढली तर त्याला 5,000 रुपये 1,000 रुपये 1,000 रुपये बोलले. 1,000 रुपयाचा इनाम. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज रहमान. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू. शौकत बाटली मोठे उतरवणार का फलंदाजांना? येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. हा इतिहास रिपीट होणार का इतिहास पुसून जाणार? जी आठवण कडू आहे तिला गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. रहमान तयार आणि फलंदाज तोच खुराब या ठिकाणी तैनात. 4 चेंडू होते, तिथे 7 धावांची गरज होती. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. 53 झाले तर 60 पाहिजेत ना. 7 धावांची गरज आहे. रहमान इथे चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू आपण पाहायला गेला. इथे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो 55 आकड्यावरती. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. आमचा लिटिल चॅम्प सांगतो आम्हाला 5 धावा. त्याचा आवडता खेळाडू कोण आहे? तर फिल्डिंग आहे त्यांची. रहमान त्याचा आवडता खेळाडू आहे. सांगतो रहमान मॅच काढेल. पण 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. खुरमबाई स्ट्राईकला आहे.
शोएब भाईने आपलं काम जरूर खूप वेळा निभावलंय. 7 ने चांगली सुरुवात करून दिली होती. इथे पाहतो आपण एक धाव या ठिकाणी घेण्यात आले. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? नाही होत. आणि इथे एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. मी सांगितलं लास्टच्या चेंडूला इथे अनस येणार का? दुसरी धावी खुरमनी का प्रयत्न केला नाही? दुसऱ्या धावेसाठी खुरम का गेला नाही हा प्रश्न चिन्ह. एक चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या उडवून द्या. आणि रेवणची गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या उडवून द्या. आणि जर तुम्हाला वाटेल अनस या चेंडूवरती मॅच काढेल त्यालाही टाळ्याच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया. विजेता संघ थेट पोहोचणार फायनल मध्ये. कोण असणार फायनल मध्ये? नूरदादा 11 वर्सेस आमचे शोएब दादा यांचा जिदान 11 संघ असेल फायनल मध्ये. रेहमानचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत सुरेख काम केले गेलं रेहमानने. आणि इथे आपण पाहतोय इथे फेकलोय चेंडूला सीमारेषा पार. मी सांगितलं अनस इंजिनियर जर शेवटच्या चेंडूवरती असेल तो चौकार ठोकेल. आणि इथे आपण पाहतोय अनस इंजिनियर लाजवाब कामगिरी करतोय. अफलातून कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती अनस इंजिनियर अफलातून कामगिरी केले. अफलातून कामगिरी केले. आणि फायनल मध्ये असेल तो आपण पाहतोय जिदान 11 संघ. दादा